नमस्कार मित्रांनो. शेअर विकणं किती इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे की घेणं जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं विकणं पण इम्पॉर्टंट आहे. कधी विका हे कोणी सांगत नाही. नॉर्मली घ्या 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 हे सगळे टी व्हीवाले सांगत असतात. आज मी तुम्हाला सांगतो की कधी विकणं हे रास्त आहे. तर आपण म्हणतो टिपिकली की तुम्ही लाईफ लॉंग ठेवा, तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, इन्व्हेस्टमेंट. ओके, सो ते खरं आहे, पण ते अबाउट निफ्टी 50 इंडेक्स फंड किंवा काही फंडामध्येच ना ते पॉसिबल आहे. वेन यू गेट अराउंड 14-15% ॲन्युअल रिटर्न. ओके, सपोज यू कीप समथिंग फॉर 10-20. माझ्याकडे 17 वर्षाचा डेटा आहे, तर 17 वर्षाचा तुम्ही ठेवला काही इंडेक्स, टिपिकली लार्ज कॅप किंवा निफ्टी 50 इंडेक्स वगैरे, त्याच्यावर 14-15% तुम्हाला ॲन्युअल रिटर्न मिळालेलं आहे. म्हणजे CAGR, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट 15%. पण त्याच्या व्यतिरिक्त जे इंडेक्सेस आहेत की फॉर इन्स्टन्स PSE इंडेक्स आहे, पॉवर इंडेक्स आहे, किंवा मिड कॅप आहे, लार्ज कॅप आहे, ऑटो इंडेक्स आहे, म्हणजे सगळे ETFs आहेत. इंडेक्स आणि ETF म्हणजे सेम. एक्सचेंज ट्रेडेड फंड इज इक्वल टू इंडेक्स. त्या सगळ्यांमध्ये किंवा FMCG आहे, हेल्थकेअर आहे किंवा कंझ्युमर आहे, या सगळ्यांमध्ये तुम्ही ट्रेड करायला पाहिजे. आणि टिपिकली गेल्या 17 वर्षात आपल्याला 8 ते 9 अपॉर्च्युनिटीज मिळाले आहेत. अपॉर्च्युनिटीज की जिथे खूप खाली हे इंडेक्सेस गेलेले आहेत. आय एम टॉकिंग अबाउट इंडेक्सेस, नॉट इंडिव्हिज्युअल शेअर्स. ओके, तर इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये तुम्हाला अजून जास्त फायदा किंवा अजून कमी फायदा मिळू शकतो. पण इंडेक्स कसा स्टेडी स्टेट असतो. रिस्क इज लिमिटेड आणि रिटर्न इज ऑल्सो लिमिटेड. पण लिमिटेड म्हणजे किती? तर तुम्ही जर ट्रेडिंग केलं, 9 अपॉर्च्युनिटीज जर घेतल्या असत्या गेल्या 17 वर्षामध्ये, तर तुम्हाला मिड कॅप इंडेक्समध्ये 57% रिटर्न मिळालं असतं. ओके, अशा 7-8 अपॉर्च्युनिटीज घेतल्या असत्या. तर लार्ज कॅपमध्ये तुम्हाला 43% मिळालं असतं, म्हणजे सेन्सेक्समध्ये, राईट. म्हणजे मिड कॅप स्मॉल कॅपपेक्षा कमी. स्मॉल कॅपमध्ये 51% मिळालं असतं. दिस इज फॉर द हाय रिस्क पर्सन. ओके, आणि जो लो रिस्क पर्सन आहे त्यालासुद्धा 35%, 39%, 29% एवढं रिटर्न मिळालं असतं, रिस्पेक्टिव्हली मिड कॅप, स्मॉल कॅप आणि सेन्सेक्स. ओके, त्याच्यानंतर बेसिक कॅपिटल गुड्स, ह्याच्यामध्ये पण त्याला लो रिस्क पर्सनला, म्हणजे मीडियम रिस्क पर्सनला सुद्धा 30% मिळालं असतं. मीडियम रिस्क म्हणजे किती? की जो ते टिपिकली 2-3 महिने थांबून लगेच विकून टाकतो. आणि हाय रिस्क म्हणजे मी थांबतो अजून, पीक मला माहिती आहे कधी येणार आहे, आणि ही वेट्स फॉर मोर टाईम, आणि त्यालासुद्धा कॅपिटल गुड्समध्ये 40% रिटर्न मिळालं असतं. तर हाय रिस्क आणि लो रिस्क दोघांनाही FDपेक्षा डबल रिटर्न मिळालं असतं इफ दे वुड हॅव ट्रेडेड इन दिस एक्सचेंज ट्रेडेड फंड्स इन लास्ट 17 इयर्स. पुढचे 17 वर्ष काय वेगळे नसणार आहेत, सिमिलर असणार आहेत. तर तुम्ही दर वर्षाने वाट बघा, खाली आल्यानंतर घ्या, आणि टिपिकली पुढच्या 1 वर्षामध्ये तो वरती जातो. 30% रिटर्न मिळाल्यावर सुखी राहा, समाधानी राहा आणि विकून टाका. आणि त्याच्यानंतर बाहेर बसायला शिकलं पाहिजे. मार्केटच्या बाहेर बसणं इम्पॉर्टंट आहे. तुमचा छंद जोपासा, नाही तर जे मिळवलेले पैसे आहेत ते थोडेसे खर्च करा, 20% खर्च करा, राईट. आणि बाकीचे FDमध्ये टाका 1 वर्षाच्या. 1 वर्षाने परत मार्केट खाली. तर मार्केट म्हणजे काय? ते इंडेक्सेस, राईट. आणि एन्जॉय युअर जर्नी. थँक्यू.